आंतरिक गुण उजळले. ही कथा आहे आस्तिकतेकडून नास्तिकतेकडे आणि नास्तिकतेकडून महत्पदापर्यंत पोहोचण्याची. ही सत्यकथा आहे सद्गुरू बाळकृष्ण महाराज सुरतकर यांची. लहानपणी स्वामी समर्थांचे चमत्कार ऐकल्यानंतर बाळकृष्ण महाराजांनी स्वामी समर्थ माऊली हा जप उन्हातानाची पर्वा न करता केला. थोडी थिडकी नाही तर 7-8 वर्ष ते हा जप सातत्याने करत होते. पहाटेपासून उन्हाचे चटके बसून पाठ भाजेपर्यंत त्यांचा हा नित्यक्रम सुरू असे. विशेष म्हणजे ही गोष्ट त्यांच्या घरातील कुणालाही ठाऊक नव्हती. पुढे ते मुंबईला शिक्षणासाठी गेले. पाश्चात्य वाङ्मयाचा अभ्यास आणि महर्षी दयानंद सरस्वती यांची व्याख्यानं यांमुळे स्नानसंध्यादींच्या त्यांच्या कल्पनाच बदलून गेल्या आणि ते पूर्णपणे नास्तिक झाले. पण म्हणतात ना, सद्गुरू हे जन्मोजन्मी आपल्याबरोबर असतात आणि ते कधीही आपल्या शिष्याचा हात साथ सोडत नाही. हो, पण शिष्याच्या आंतरिक गुणांना झळाळी देण्यासाठी गुरु परीक्षा नक्कीच घेत राहतात. बाळकृष्ण महाराजांच्या बाबतीतही हेच घडलं. श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त तात महाराज यांनी क्रोधित होऊनच बाळकृष्ण महाराजांना निरोप पाठवला की लहानपणी उन्हातानात चटके बसेपर्यंत केलेल्या स्वामी स्मरणाचा तुला जरी विसर पडला असला तरी माझे सद्गुरू श्री अक्कलकोट स्वामी महाराजांकडे तुझ्या उपासनेची नोंद आहे. ते तुला जीवनमुक्त करून ब्रह्मपदी नेणार आहेत. मग तू असा का वागतोस? घरी कुणालाही माहीत नसलेली स्वामी जपाची हकीकत तात महाराजांनी जाणली. यावरून बाळकृष्ण महाराजांनी त्यांचं भक्तीतलं श्रेष्ठत्व ओळखलं. आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊन त्यांनी तात महाराजांना अनुग्रह देण्याची विनंती केली. तात महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. त्यानंतर बाळकृष्ण महाराज सुरतला होते. आता परीक्षेची पुढची पायरी होती. बाळकृष्ण महाराज अत्यंत धनाढ्य स्थितीतून निकृष्ट स्थितीत आले होते. ध्यानधारणा, पूजा अर्चा, जपतप या दैनंदिन आराधनेत त्यांचा संपूर्ण दिवस जात असे. त्यामुळे उपजीविकेसाठी त्यांना वेळही मिळत नव्हता आणि कोणतं साधनही नव्हतं. शिवाय गृहस्थाश्रमी असल्यामुळे दुसऱ्याकडे याचना करायची नाही आणि भक्तांकडून काही घ्यायचं नाही हे नियमही होतेच. बघता बघता परिस्थिती खूपच बिकट बनली. पूजेचं सामान संपून 3 दिवस झाले आणि तितकेच दिवस पोटात अन्नाचा कणही नव्हता. पण बाळकृष्ण महाराजांना पोटाच्या भुकेपेक्षा आपल्या अक्कलकोट स्वामींची पूजा अर्चा पूर्वीसारखी यथासांग होत नसल्याचं दुःख जास्त होतं. व्यथित अंतःकरणाने ते येरझाऱ्या घालत होते. मनातल्या मनात स्वामींना आळवत होते. तितक्यात त्यांच्या कानावर हाक आली, बाळकृष्ण थांब. त्यांनी आवाजाच्या दिशेने बघितलं तर 6 फूट उंचीची एक अजानुबाहू मूर्ती त्यांना सामोरी आली. महाराज त्या भव्य रूपाकडे पाहतच राहिले. त्याबरोबर त्या प्रेमळ विभूतीने त्यांच्या डोक्यावर मायेने हात ठेवला आणि म्हणाले, हा 1 रुपया घे, पूजेसाठी आहे. यापुढे तुझे पूजा साहित्य मी पाहीन. तू दुःखी कष्टी होऊ नकोस. तेव्हापासून बाळकृष्ण महाराजांकडे श्री अक्कलकोट स्वामींच्या पूजेचं वैभव वाढतच गेलं. सद्गुरूंवर संपूर्ण श्रद्धा असेल, गुरु आज्ञेत राहण्याची तयारी असेल, सर्वार्थाने समर्पण असेल तर गुरु त्या प्रत्येक परिस्थितीतून, अवस्थेतून शिष्याला बाहेर काढतातच. जिथे पूर्णपणे कडेलोट होतो की काय अशी शिष्याची अवस्था झालेली असते.